झाले का जेवण? कुणी नाही तर कुणाचे कोण आ सोशल मीडियावर जिथं मन लागत या तिथंच माणूस रंबत या. हे बी तितकंच खरं आहे या. पण ना बाहेर चाललोय नाक्यावर बरं लवकर जेवण करायचे बाळा. दही आणतोस का येताना? ताक आण ताक बाळा. ताक घेऊन ये. ताक छान असतंय ताक येदुळागार खिचडी भातासोबत. अहो माय सरळ सरळ सांगायचं म्हणलं ना तर शेतकऱ्याचा मुलगा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या. त्या शेतकऱ्याच्या मुलानं गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या हृदयामध्ये स्वतःचं स्थान स्थापित केलं या. पण काही लोक असे आहेत की त्या शेतकऱ्याच्या मुलाला असं पाठी खेचायला बघायले. तर आता ते का खेचायले तर ते राईट आहे. शेतकऱ्याचा मुलगा राईट आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्यासमोर मांडित आहे. त्या शेतकऱ्याच्या मुलानं व्हिडिओ कधी बी टाकू द्या कोणताही टाकू द्या माझ्या स्क्रीनवर येतं या सबस्क्राईब केल्यामुळं. आता ते सबस्क्राईब काय आताच नाही केलेलं, लई पूर्वीच्या काळी केलेलं आहे सबस्क्राईब. तेव्हा एवढं महत्त्व कोणी देत नव्हतं आणि तवाची गोष्ट आहे हे सबस्क्राईब करण्याची. तेव्हापासून बघत येते मी त्यांचे व्हिडिओ. कळलं का? लाईक करते या व्हिडिओला. आता मग आपल्याला पटतंय तेव्हा माणूस लाईक देतंय. खरं आहे का नाही? आता माझं बोलणं तुम्हाला पटत नाही, तुम्ही इग्नोर करताव. पण जे तुम्हाला पटतंय त्याला तुम्ही लाईक देताव का नाही? देताव. तर असे काही लोक असतात बघा, कुणाचं बी चांगलं बघवत नाही. तसे लोक पाठी खेचायला बघत येतं. जसं की त्या शेतकऱ्याच्या मुलाला जरा खेचायले तर स्ट्रोलिंग चालू आहे त्या शेतकऱ्याच्या मुलाची. आता मग खरंच ते जे मुद्दे घेऊन येत आहे सोशल मीडियावर मांडित आहे जगासमोर, तर ते कुठं चुकत नाही बरं का. जे लोक तोंडातला घास काढून घेतात का त्यांच्याबद्दल ते काही ना काहीतरी खरं बोलतंय. पण म्हणतात ना खऱ्याला ओळख देणार कुणी नाही. खऱ्याची जाण कुणाला नाही राहिलेली. सगळे खोट्याच्या मागं पळायले. तर ते गोरगरिबाच्या हिताचं कधी नाही बोलणाऱ्याचा सपोर्ट करते तर समर्थन करते. तर शेतकऱ्याचं काही धडभलं करीत नाही तर स्वतःच पोट भरीत येतं. सहकुटुंब जगलं पाहिजे. शेतकऱ्याच्या तोंडातला घास काढून ते स्वतःकडे घेत येतं. आणि ह्याच्यावरच बोलत येतं बरं का ते शेतकऱ्याचा मुलगा. आणि आता जरा जास्त स्ट्रोलिंग व्हायली आहे. पण काय होणार आहे, खऱ्याला टाइम लागतंय पण ते सत्य बाहेरच येतंय बरं का. किती गावभर फिरू द्या खोट्याला, काही फरक पडत नाही. तर आता हल्ली बघायले मी इंस्टाग्रामवर बी बघायले, फेसबुकवर बी बघायले, इकडं बी ह्याला बी यूट्यूबला बी लय लोक विचार त्यांचे बेकार आहेत. ते उगाचच काहीतरी बडबडायले. तर आणि बरेच लोक त्या बडबडणाऱ्या लोकांना लगेच उत्तर द्यायले तर कमेंटद्वारे. बघा मग माणसाला चांगलं करणाराला ना कधी बी सपोर्ट करावा. बरं सपोर्ट नाही करायचा ना तर नका करू. पण ते त्याच्या पर्यायानं पुढं चालायला
तर चलू द्या की त्याला त्याच्या पायानं. त्याचे पाय धरून कशाला तुम्ही मागं खेचायला लाव त्याला? खेचू तरी नका ना मग. हां, असं आहे. कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या पावली आपलं वाईट कधी होत नाही, असे विचार ठेवा जरा. कळलं का? आता म्हणता तुला काय करायचं आहे त्याच्यावरून? मला काय करायचं नाही. मी जशी ह्या कर्मभूमीवर काळ्या मातीत जगते या, आणि ते बी काळ्या मातीतच जगत या. म्हणून एकमेकायला असं म्हणजे हां बाबा हे फलाना शेतकऱ्याचा मुलगा, ह्या एवढ्या ओळखीमुळं चांगलं वंगळं त्या प्रत्येकाला कळत आहे. पण कळून बी समजून नाही घ्यायचं, हे जरा ना बैमानी आहे, बैमानी. कळलं का? हां, मी कधी बी चांगल्याला चांगलं म्हणते या, आणि जे चांगलं नाही त्याला चांगलं नाही म्हणते या. त्याच्यात काय आहे एवढं? माझा जरी कुणी नसला तरी बी सोशल मीडियामुळं ओळखीते मी. त्या बोलण्यामधून त्या गोरगरिबाईला कुठंतरी एक मदत करताना, त्यांच्या हिताचं बोलताना, शेतकऱ्याबद्दल, हे असं माणसाला. आता मला बी ओळखणारे काय कमी आहेत का? मला बी ओळखीत की बरेच लोक ओळखीत आहेत, कोणी चांगल्या नजरानं तर कोणी वाईट नजरानं. त्याच्यात काय आहे? काय होत नाही वाकडं. पण हे कळणारा ना तसं वागू नये, करू नये. हां, कशाला करायचं उगाच? ज्याच्या त्याच्या पर्यायानं ज्याची ते आपलं आपलं आयुष्य जगायचं. माहित नाही बाई ह्या खोपडीमध्ये लोकांच्या काय चलत आहे काय शिजत आहे. ती जरा बी कुणाचं नाव पुढं निघायलं की ते नाव खोडायला बघत येतं. हां, जरा बी कुणी पुढं जायला बघितलं की त्याच्या पायाला टंगडीला धरून खेचित येत महाग. ते कसं काय जाऊ शकतंय पुढं? मी नाही जाऊ शकत तर ते बी नाही जाऊ शकत, त्यालाही नाही जाऊ देणार मी. हे असे विचार आहेत आपल्या समाजामध्ये. काय बोलावं नाही. असू द्या, जाऊ द्या.